कोणार्क, अपना शहर अपनी बातें। त्याच दिशेने जातोय असं मला वाटतं। आपण पक्षाला एंट्री मिळणार आहे का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण एक चांगला अजेंडा घेऊन चाललोय। देशाला एक चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व मिळालंय आणि या नेतृत्वाला सर्वांनी मान्य केलंय। हे नेतृत्व जर मान्य असेल तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह विचार करणारे माझ्यासारखे आणि आमच्यासारखे सर्वजण हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना 100% सपोर्ट करतील। या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात, परंतु खालच्या लेवलवरती आम्ही सर्वजण अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे। विकासाच्या अजेंड्यामध्ये आम्ही कुठेही मागे राहत नाही। त्यामुळे सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता ही त्या दिशेनेच जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याच्या दिशेने जायच्या पातळीवर तुम्ही तिघं परत एकत्र दिसणार आहात का? आम्ही रोजच एकत्र असतो। तुम्हाला लक्षातच असेल राजू पाटील मी आम्ही दोघं जण सख्खे शेजारी आहोत। बाजूचं एक घर जे आहे ते घर सुद्धा जे आहे त्या घरामध्ये बऱ्याच वेळेला श्रीकांत शिंदेजी हे येत असतात। त्यामुळे आम्ही तिघं जण नेहमीच एकत्र असतो। फक्त काय होतं की बऱ्याच वेळेला वरच्या सर्व मंडळींची जी भावना असते त्या भावना आम्हाला स्पष्ट करता येत नसतात। त्यामुळे आम्ही सर्वजण कल्याण लोकसभेमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी हे एकत्र आहोत। विकासाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत, हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा मतदारसंघ आहे तो उजव्या विचारसरणीचा आहे। त्या उजव्या विचारसरणीचा मतदारसंघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक या मतदारसंघामध्ये नक्की करून दाखवू। आपणा सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामधील रस्ता त्याची दर्जोन्नती करणं आणि त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी देणं असं काम हे पूर्ण सर्व भागांमध्ये होत आहे। मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून या पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये जवळजवळ 188 कोटी रुपयाचा निधी हा आपण या माध्यमातून दिला गेलेला आहे। त्यामुळे हे सर्व कामं विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम झालं आहे आणि आज याही भागामध्ये आपल्याला माहीत आहे की भोपरमधला असणारा हा रस्ता हा काँक्रिटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता आणि त्या कामाचं आज भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं आहे। लवकरच या सर्व कामांना सुरू होईल आणि ही कामं लवकरात लवकर चांगल्या प्रतीची होण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व रस्ते काँक्रिटीकरणाच्या संदर्भात करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे। धन्यवाद।